आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या कधी आहे, दीप अमावस्येला दीप पूजन कसं करायचं, कोणत्या वेळेत करायचं, नैवेद्य कोणता दाखवायचा, मुलांना कोणत्या दिव्याने ओवाळायचं, दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं, पूजन झाल्यानंतर दिव्यांचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. दीप अमावस्या बघा, आपण दीप अमावस्येला दीप पूजन करत असतो आणि ही दीप अमावस्या श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी येत असते. म्हणजेच आखाड महिना संपल्यानंतर आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते आणि या दिवशी दीपपूजन केले जाते. दीप अमावस्या हा दिव्यांच्या पूजनाचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी घरातील सर्व दिव्यांचे पूजन केल्याने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दीप पूजनाचे धार्मिक महत्त्व बघा, हिंदू धर्मात दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान, शुभत्व आणि ईश्वराची कृपा यांचे प्रतीक मानले जाते. अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा दीप आपल्या जीवनातील अज्ञान, दुःख आणि नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे. श्रावण महिन्यात येणारी दीप अमावस्या हा दिव्यांच्या पूजनाचा विशेष दिवस मानला जातो. दीप अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून घेतले जातात. अगदी लहान दिव्यांपासून ते मोठ्या दिव्यांपर्यंत सर्व दिवे स्वच्छ घसून धुवून सुकवून घेतले जातात. वर्षभर आपल्या घरात देवपूजा, आरती आणि शुभ कार्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, सुख समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच कुटुंबात आनंद, ऐश्वर्य आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. त्याचप्रमाणे श्रावण महिना बघा, आपण या श्रावण महिन्यात व्रत, वैकल्य, उपवास, पूजा, पाठ अनेक गोष्टी करत असतो आणि यासाठीच जणू काही आपण हे सर्व दिवे घसून पुसून त्याची पूजा करून ते स्वच्छ करून ठेवत असतो. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला दीपपूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. दीपपूजन आपण आपल्या देवघराच्याच बाजूला करू शकतो. आता हे दीपपूजन आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी तिन्ही सांजच्या वेळेला दीपपूजन केलं जातं. काही ठिकाणी सकाळी देवपूजा झाल्यानंतर दीपपूजन हे केलं जातं. जर का तुम्ही ही पूजा सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी देखील पूजा मांडणी करायची आहे आणि संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यांमध्ये तेल तूप घालून पुन्हा तुम्हाला हळदी कुंकू वाहून धूप दीप दाखवून तुम्हाला नमस्कार करून घ्यायचा आहे. आता एका पाटावर स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, म्हणजेच अखंड तांदळाची रास ठेवायची आहे. त्यावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे. तुमच्या घरात जितके दिवे असतील, अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व दिवे तुम्हाला घसून घ्यायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला पाटावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावर दिवा ठेवायचा आहे. प्रत्येक दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जर का समय असेल किंवा होबा दिवा असेल तर त्यामध्ये लांब वात घालायची आहे आणि निरांजन असेल तर यामध्ये आपल्याला तुपाची फुलवात ही घालायची आहे. यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला, निरंजनाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचा आहे. मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. दिव्याचा जो पण मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात. शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. ही दीप प्रार्थना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे. यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. प्रत्येक पूजेत आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो. 2 जोड विड्याच्या पानावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती स्वरूप सुपारी ठेवा किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून पूजा करून घ्या किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली तरी चालेल. आणि यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायच्या अगोदर सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहेच आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दिवे प्रज्वलित केल्यावर पुन्हा एकदा सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे.
आता हे करत असताना आपल्याला शुभम करोती म्हणायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा किंवा तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकतात. बघा, निरंजनमध्ये आपल्याला तुपाची वात लावायची आहे आणि समय किंवा हुबा दिवा असेल तर यामध्ये आपल्याला लांब वात घालून तुम्ही कोणतंही तेल घालू शकतात. शक्यतो तिळाचं तेल घाला. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जे पण दिव्यासाठी तेल वापरतात ते तेल तुम्ही घालू शकतात. सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला छान अशी सुंदर रांगोळी काढायची आहे आणि या सर्व दिव्यांना पुन्हा एकदा हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. आता हे दीपपूजन तुम्ही जर का सकाळी करणार असाल तर सकाळी देखील तुम्ही करू शकतात आणि संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून पुन्हा एकदा तुम्हाला ह्या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. अमावस्या तिथीला बघा, दीप अमावस्येला खास करून आपल्या पितरांचं देखील पूजन केलं जातं. आपल्या पितरांना देखील तर्पण विधी केली जाते. त्यांच्या नावाने देखील तुम्हाला एक दिवा दक्षिण दिशेच्या भिंतीला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. अमावस्या तिथी खास करून पितरांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण पितृस्तुती, पितृस्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. दीपपूजन केल्यानंतर आपल्याला एखाद्या गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मग या ठिकाणी तुम्ही खडी साखर, दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्या. ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करणार आहात त्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर तुम्ही एखाद्या खिरीचा, गोडाच्या प्रसादाचा नैवेद्य दाखवू शकतात. आता हे दीपपूजन केल्यानंतर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते. दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे दीपपूजन करत असतो. आता हे दीपपूजन केल्यानंतर आपल्याला ह्या दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे बनवायचे असतात आणि खास करून दीप अमावस्येला ह्या दिव्यांना ओवाळलं जातं. आता कणिक घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद घालून तुम्हाला या कणकेचे एकमुखी दिवे बनवायचे आहे. आता हे दिवे काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9, काही ठिकाणी 11 बनवले जातात. आता हे दिवे आपण दिव्यांना ओवाळण्यासाठी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला यामध्ये फुलवातच घालायची आहे आणि ज्यावेळेस आपण मुलांना ओवाळतो त्यावेळेस आपल्याला तुपाच्या दिव्याने कधीही ओवाळायचं नसतं. तुपाच्या दिव्यांनी फक्त देवांना ओवाळायचं असतं आणि तेलाच्या दिव्यांनी आपण मुलांना किंवा माणसांना ओवाळत असतो. आता ह्या दिव्यांनी आपल्याला सर्वात अगोदर पूजेला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दिवे तिथेच समोर ठेवायचे आहे. काही ठिकाणी हे दिवे गोड केले जातात, म्हणजेच पिठामध्ये गुळाचं पाणी करून घालून ते दिवे उकळवून घेतले जातात, वाफवून घेतले जातात आणि मग ह्या दिव्यांमध्ये वात घालून या दिव्यांनी ह्या आपल्या पूजेच्या दिव्यांना ओवाळलं जातं. दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही जर का गोड केले असतील, वाफवलेले असतील तर तुम्ही त्याच्या पुढचा टोकाचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हे दिवे तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा तुम्ही हे दिवे गाईला देखील खाऊ दुसऱ्या दिवशी घालू शकतात. आता या दिवशी मुलांना देखील ओवाळण्याची पद्धत आहे. याविषयी डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. मुलांना ओवाळण्यासाठी तुम्हाला 2 वेगळे दिवे बनवायचे आहे. यामध्ये तुम्हाला तेलाची वात घालायची आहे आणि ओवाळताना मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि ह्या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळण्यासाठी आपण इतर वेळेस जसं ताट बनवत असतो त्याच पद्धतीचं ताट बनवायचं आहे. दिवे घ्यायचे, हळदी, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सोन्याचा एखादा दागिना, कापूस, सुपारी घेऊन आपल्याला ह्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. या दिवशी मुलांना ओवाळण्याला अतिशय महत्त्व आहे आणि हे दिवे देखील दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा गोळा करून एखाद्या झाडाखाली टाकू शकतात किंवा तुम्ही गायला खाऊ घालू शकतात. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.